नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहो अशा एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये, ज्यांनी एक नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीला एक नवीन उडाण दिलेली आहे. त्यांनी मागील 2 ते 3 वर्षापासून सतत भाजीपाला पिकामध्ये, तसेच मागे तुम्ही बघत आहे की संत्रा पिकामध्ये सुद्धा एक नवीन क्रांतिज्योत घडून आणलेली आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्याजवळ हे एक त्यांचा एक छोटासा प्रयोग आहे की त्यांनी कशा प्रकारे पक्षी थांबे जे आपण काडीद्वारे करत असतो, लाकडाचे करत असतो, तर ते न करता एक जैविक पक्षी थांबे केले आणि त्या पक्षी थांब्यातून सुद्धा त्यांना त्याचा फायदा झाला. हे सर्व गोष्टी आपण त्यांच्याशी भेटणार आहोत. तर मंडळी, आज आपल्या सोबत आहेत विशाल ठाकरे. विशाल ठाकरे हे मूळतः बेलोरा या गावचे आहेत, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. त्यांनी कशा प्रकारे चवडीचं उत्पादन घेतलं, सोबतच बरबटीचं उत्पादन घेतलं आणि वेगवेगळे जे भाजीपाला आहे या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे त्यांचं काम चालू आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण घोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. नमस्कार विशाल भाऊ. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती. विशाल भाऊ, आपण आपली माहिती सुरू करण्याच्या आधी आपल्या शेतकऱ्यांना तुमचा एक अल्प परिचय देऊन द्या की आपण कोण, आपण कुठून आहात आणि आपण कशा प्रकारे शेती करता. माझं नाव विशाल विष्णू ठाकरे, गाव बेलरा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. आणि आपण मागील किती वर्षापासून शेती करतात? मागील मी 15 वर्षापासून शेती करत आहोत आणि सुरुवातपासूनच भाजीपाला पिकाची आपल्याला आवड आहे. बर. आणि आज पण भाजीपाला पीक आहे. अच्छा. आणि म्हणजे भाजीपाल्यामध्ये तुमचा एक दांडगा असा एक अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओच्या द्वारे समजा शेतकऱ्यांना. आता विशाल भाऊ, तुम्ही जे भाजीपालावर शिफ्ट झालेल्या म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही सांगितलेलं की तुम्ही भाजीपालाच करता. तर आता आम्ही पेपरला आपल्या न्यूज पण बघितल्या होत्या की आपण चवडीचं पण विक्रमी उत्पन्न मागच्या वर्षी सुद्धा कसं घेतलं, या वर्षी सुद्धा कशा प्रकारे घेतलं, आणि आता हल्ली आपण आपल्या शेतामध्ये आहोत तर तिथं आम्हाला तुमचे वेगवेगळे प्रयोग सुद्धा दिसत आहे, तुमचे पक्षी थांबे दिसत आहे, एक जैविक पक्षी थांबे दिसत आहे, बरबटी आपल्या शेतामध्ये आहे आणि पक्ष्यांचं किलबिलाट सुद्धा आपल्याला सध्या हल्ली सुद्धा आता आपले 11 वाजले तरी सुद्धा आपल्याला ऐकू येत आहे. तर आपण काय म्हणता की कशा प्रकारे आपण हे सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करतो? ते काय झालं, मागील वर्षी आपण चवळी पिकामध्ये एक झाड निघालं होतं बाजरी या पिकाचं. बर. आणि त्या झाडाच्या भोवतालचा एक अनुभव होता बाजरी पिकाच्या, की त्या झाडाच्या भोवताल म्हणजे त्या शेंगीला अळीचा डंक नव्हता, त्या जवळपास सुद्धा अळी नव्हती. मग आपण ते असा निष्कर्ष निघाला की बुवा याच्या झाडाच्या भोवताल का नाही, जैविक पक्षी थांब्याच्या बाबतीत आपण बोलता. तर मग काय झालं की त्या झाडावर पक्षी येत जाय आणि ते पूर्ण त्या झाडाच्या भोवतालचे पूर्ण अळ्या विकून काढताय. तर मग आपण असं केलं की बुवा आता मागच्या वर्षी आपल्याला एका झाडावरून फायदा झाला, तर मग आपण पूर्ण शेतामध्येच पक्षी थांबे तयार केले, बाजरी आणि ज्वारी पिकलो. तर आता आपल्या शेतामध्ये सकाळच्या वेळी आणि संध्याकाळी पूर्ण पक्षी असते. ओके. त्यामुळे काय झालं की आपला फवारणीचा खर्च म्हणजे 50 ते 60% पूर्ण कमी झालेला आहे आणि उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे त्या पक्षी थांब्यामुळे. आता आपण बघत असतो शेतकरी मंडळी, आपण बघत असतो की आपल्याला सुद्धा माहिती आहे की जे पण भाजीपाला वर्गीय पिकं शेतकरी घेतात त्या सर्वांना किती मोठ्या प्रमाणात खर्च सर्वात मोठा येतो, तो येतो आपला फवारणीचा खर्च. आणि हा खर्च कमी करण्याकरिता कृषी विभाग सुद्धा वेळोवेळी आपल्याला सांगत असतो की आपण पक्षी थांब्याचा उपयोग केला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण टी आकाराच्या आपण काडीचा उपयोग करत असतो. आता आपल्या इथं समजा जिवंत आपल्याला एक उदाहरण दिसतंय की जैविक पक्षी थांबे आहेत, विशाल भाऊंनी ते निर्माण केलेले आहेत. तर त्यांनी काय केलं की साधं मध्ये फक्त आणि फक्त जागोजागी समजा काही ज्वारीचे बी असून काही बाजरीचे बी असून टोकन पद्धतीने लावले. आणि ते टोकन पद्धतीने लावल्यामुळे काय झालं की आजूबाजूचे शेतकरी जे आहे यांना तिथं आकर्षित झाले, त्यांना तिथं ज्वारी बाजरी खायला मिळाली आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्या शेतीमधला जे आहे हे कीटकनाशकाचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. तर आपण आता विशाल भाऊ जर स्पेसिफिक बरबटी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर बरबटीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला जैविक पक्षी थांब्यांचा? आता या बरबटीमध्ये काय झालं, आपलं आता 5.5 महिन्याचं हे पीक आहे, परंतु या 5.5 महिन्यामध्ये एक पण अळी आपल्याला आढळून आली नाही. बर. याचं कारण म्हणजे हे पक्षी आणि हे पक्षी दिवसभर आपल्या सकाळी आणि संध्याकाळी दिवसभर शेतामध्येच असतात आणि पूर्ण शेत फिरतात. असं म्हणजे असा एवढा चिवचिवाट असतो सकाळी आणि संध्याकाळी, फार मोठा चिवचिवाट असतो. आपण जे बरबटी पीक लावलेलं आहे
आता खूप सारे शेतकरी आपले हे पण बघणार आहे की भाजीपाला पीक हे रिस्की पीक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू की जमलं तर खूप चांगल्या प्रकारे जमू शकते, नाहीतर आपण खूप मोठ्या प्रमाणात बॅग सुद्धा येऊ शकतो. तर तुम्ही एवढ्या वर्षाचे समजा मागील 15 वर्षापासून भाजीपाला पीक घेता, तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी रिस्क कशी काय मॅनेज केली? रिस्क म्हणजे याची रिस्क घेऊनच लागवड करावी लागते, कारण हे जे वेलवर्गीय पीक आहे हे थंडीच्या दिवसामध्ये अटॅक जास्त असतो आणि हे बऱ्याच लोकांना समजा पाहिजे तसे सक्सेस होत नाही याच्यामध्ये. परंतु आपल्याला या चवळी पिकाचा पूर्णपणे अनुभव आलेला आहे, म्हणून आपण रिस्क घेऊन हिवाळ्यातच लागवड करतो. आणि ते जे आपण हिवाळ्यात लागवड केली आहे त्याला भाव पण चांगला मिळते. मागच्या वर्षी पण आपल्याला चांगला भाव मिळाला, यावर्षी पण चांगला भाव मिळाला आणि उत्पन्न पण. आणि हे व्हेरायटी पण अशी आहे, हे ग्रीन गोल्ड 309 म्हणजे आपण बरबटीचा बरबटीचा ही व्हेरायटी अशी आहे की याला खूप शेंगा लागतात आणि याचा ॲव्हरेज पण जास्त आहे. आणि याचं जर भाव कमी असले तर याचं बियाणं पण आपल्याला मार्केटला चांगलं मागणी आहे. म्हणजे दोन्ही पण आपल्याला ते फायद्यात राहू शकते. आता तुम्हाला बरबटीमध्ये सर्वात जास्त भाव काय राहिला यावर्षी, तुम्हाला काय मिळाल सर्वात जास्त? यावर्षी सुरुवातीला 50 रुपये किलोचा भाव मिळालेला आहे, नंतर 45, 40 आणि एकदम शेवटचा जे आहे 25. ज्यावेळेस 25 आला त्यावेळेस आपण वाळू घातली शेंग आणि वाळलेली चालू आहे आपल्याला आता साठवून. आणि भाजीपाला पिकाद्वारे आता ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस गावात सुद्धा आपण रोजगार निर्मिती करून देऊ राहिलो, कारण की जे गावातील मजूर वर्ग राहतो त्यांना सुद्धा रोजची मजुरी आपल्याला आपल्या शेतातून सुद्धा मिळते. तर त्याच्यावर आपलं काय म्हणतो? बरोबर आहे, म्हणजे रोजगार पण निर्माण झालेला आहे आणि आपण घरचे पण याच्यामध्ये काम करतो, म्हणजे त्यांना सुद्धा याचा गोष्टीतून फायदा होऊ राहिला. आता जे बाकी जे शेतकरी असेल समजा ज्यांना भाजीपाला पिकावर शिफ्ट व्हायचं असेल, तर त्यांना तुमचा काय संदेश असेल? माझं मत असं आहे की या कपाशी आणि सोयाबीन पिकाकडे जास्त न वळता काही थोडंफार पीक भाजीपाला पण घेतलं पाहिजे. कारण भाजीपाला पीक असं आहे की एका महिन्यातच पैसे वसूल होतात आणि त्याच्यापासून रोजची पैशाची आवक येते. सोयाबीन कपाशी पिकात कसं आहे 4 महिने 5 महिने वाट पहा, नंतर पीक येईल कधी नाही कधी. आणि हे जे पीक आहे पालभाज्या, मेथी, पालक, सांबार, याचे जे एका महिन्यातच पैसे वसूल होतात आणि हे पीक पण चांगलं आहे. त्याच्यानंतर चवळी पीक, भेंडी पीक हे पण चांगलं आहे पीक. त्यामुळे माझं म्हणजे आता माझ्याकडे 6.5 एकर क्षेत्र आहे. या हिवाळ्यात पूर्ण 6.5 एकर पूर्ण भाजीपाला होता. आणि संत्रा जे पीक आहे, या संत्रा पिकामध्ये पण आंतरपीक म्हणून पूर्ण भाजीपाला होता. मेथी, पालक, सांबार, मुळे, कांदा, गाजर हे पूर्ण मी दरवर्षीच पीक असते आपले. आणि रोजचं मार्केटिंग आपलं भाजीपाल्याचं 12 महिने आपलं भाजीपाला पीक हे चालूच असतात. आणि आता तुम्ही जे भाजीपाला लावणार आहात त्याला खरीपाचं तुमचं नियोजन कसं असतं? आता खरीपानी कसं 1-2 पाऊस पडला त्यानंतर आपण हे लागवड करणार आहोत. जास्त म्हणून आता पावसाळ्याने सांबार या पिकाची लागवड करतो आपण, त्याला भाव पण चांगले मिळतात आणि टप्प्याटप्प्यानं आपलं प्लॉट टाकणं चालू राहते सांबाराचे. तर 8 दिवसांना 10 दिवसांना, त्यामुळे तुमचं नियोजन पण चांगल्या प्रकारे होतं. यावर्षी दोडके पण होते आपले, हे दोडके काढून चवळीची लागवड केलेली आहे. ओके. आणि त्याच्यात तुम्ही उत्पन्न सुद्धा चांगलं घेतलं. हो. चालू विशाल भाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण वेळातला वेळ काढून आम्हाला आणि आमच्या दर्शकाला आपले अनुभव साझा केला. आपण पुन्हा भेटूया. नमस्कार. तर मंडळी, आपण बघत होतो विशाल ठाकरे यांना. हे बेलोराचे शेतकरी होते आणि यांनी चांगल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकाचं एक विश्व निर्माण केलेलं आहे. तर मंडळी, आपल्या साईडला सुद्धा अशा प्रकारे जर कोणी असेल तर त्यांची माहिती आम्हाला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून त्यांचा अनुभव सुद्धा आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकूया. तोपर्यंत मी सुकृष्ण दोटे आणि आपण बघत होतो इंडियन फर्स्ट. धन्यवाद.